हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। मी आज बनवले आहे इडलीचे प्रीमिक्स। फक्त इडली नाही तर आपण या प्रीमिक्सपासून डोसा, ऑनियन उत्तप्पा हे सर्व सुद्धा बनवू शकतो, आप्पे सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी मी इथं एका डब्याच्या मापाने मोजून घेतलेला आहे। 3 डबे तांदूळ घेतले आहे, 1 डब्बा डाळ घेतली आहे, उडीद डाळ। स्वच्छ धुवून घेतलं आणि उन्हात सुकवून घेतलं। मार्च महिना असल्यामुळे उन्हात सुकवता आलं मला। जर आपण हे प्रीमिक्स उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात बनवत असलो तर फॅनच्या हवेत सुकून घ्यायचं आणि हलकसं कढईमध्ये परतून घ्यायचं, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि प्रीमिक्स व्यवस्थित टिकून राहील। त्यानंतर मी इथं 1 डब्बाभर सेम डब्बा जो मी तांदूळ आणि डाळ मोजून घेतली होती त्या डब्याने मोजून 1 डब्बा पोहे घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली आधी अर्धा चमचा मेथी दाणे घातले होते, त्यावर पोहे घातले आणि फिरवून घेतले व्यवस्थित। बारीक असं रवाळ टेक्स्चर असलेलं हे पीठ तयार करून घ्यायचं पोह्याचं। त्यानंतर डाळ आणि तांदूळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी फिरवून घेतले, त्याचं पण सेम रवाळ टेक्स्चरच असलेलं पीठ तयार करून घ्यायचं, किंवा तुम्ही हे गिरणीतून दळून सुद्धा आणू शकता जर जास्त क्वांटिटीमध्ये तयार करत असाल तर। हे बघा, मस्त असं प्रीमिक्स रवाळ असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं। सर्व डाळ आणि तांदूळ एकत्र फिरवून घेतले आणि त्यानंतर गाळून घेतले। गाळताना सोजीची चाळणी नाही घ्यायची, नॉर्मल आपण ज्याने गव्हाचं पीठ गाळतो ती गाळणी घेतली आहे। त्यानंतर परत गाळणीवरचं वरचं चाळण असतं त्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत फिरवून घेतलं। छान प्रीमिक्स तयार होतंय आणि याचे आप्पे वगैरे सर्व बनवू शकतो आपण। शिवाय रोजची कटकटने आपल्याला जेव्हा नाश्ता करायचा असतो तेव्हा हे प्रीमिक्स आपण लगेच वापरू शकतो। हे बघा, प्रीमिक्स तयार झाला आहे। अशा प्रकारे प्रीमिक्स तयार करून तुम्ही फ्रीज बाहेर अगदी 2 महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करू शकता। आणि आपल्या ज्या रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला नाश्ता बनवायचा असतो तर त्यासाठी पूर्वतयारी म्हटलं तर फक्त हे रात्री मिश्रण भिजवून ठेवायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं। तसं पण आपल्याला उद्या सकाळी काय नाश्ता बनवायचं याचं प्रिपरेशन आपण रात्रीच ठरवतो, उद्या काय बनवायचं आहे त्यानुसार। त्यानंतर मला जेवढं प्रीमिक्स पाहिजे होतं तेवढं मी इथं भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। बॅटर भिजून घेऊया आपण। हे शक्यतो 10 ते 12 तास हे प्रीमिक्स भिजलं पाहिजे, त्यानंतरच छान असे डोसे आणि इडली तयार होतात। चांगलं भिजवून घ्यायचं हे आणि यामध्ये अजिबात गिठळ्या नाही राहिल्या पाहिजे। व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घ्यायचं हे सारण। जर तुम्ही हिवाळ्यामध्ये इडली बनवत असाल किंवा डोसा बनवायचा असेल तर त्यावेळेस अशा प्रकारचं सारण म्हणजे मिश्रण भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर एका गरम पाण्यामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आणि वरून चांगले जाड असे किचन टॉवेल ठेवायचे, म्हणजे प्रीमिक्स छान भिजून जाते। किंवा मग घरात ओव्हन जर असेल तर आधी 1 मिनिटभर ओव्हन चालू करून गरम करून घ्यायचं, प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये ओतून हे प्रीमिक्स ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ छान फुगून येतं। उन्हाळा असला तर हे पीठ बाहेरच व्यवस्थित भिजून जातं। हे बघा, सकाळ झाली होती आणि प्रीमिक्स चांगलं फुगलं होतं। मी नंतर त्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं आणि आता मला जेवढं याचं प्रीमिक्सचं इडली आणि ऑनियन उत्तप्पा बनवायचं आहे तेवढं मी एका भांड्यात काढून घेत आहे। उरलेलं भिजवलेलं प्रीमिक्स आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरू शकतो। त्यामध्ये मी जवळपास अर्धा चमचा सोडा घातला आहे, थोडंसं पाणी घातलं आणि याला चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे आपली इडली खूप छान हलक्या फुलक्या तयार होतात। व्यवस्थित फेटून झालं हे। त्यानंतर यामध्ये मी मीठ घातलं चवीपुरतं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। एक 2-3 मिनिटांसाठी चांगलं फेटून घेतलं मी आणि त्यानंतर 1-2 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवलं। हे बघा, छान असं आपलं हे टेक्स्चर तयार झालं आहे आपल्याला पाहिजे होतं तसं।
त्यानंतर मी इडली पात्र घेतलं आहे। इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली कुठेच चिटकून राहत नाही, पटकन सुटते भांड्यापासून। पहिल्यांदा थोडं जास्त लावायचं, नंतर थोडं कमी लावलं तरी पण चालतं। व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे इडली पात्राला। आपण इडलीचं बॅटर या इडली पात्रामध्ये घालून घेऊया। अगदी काठोकाठ नाही भरायचं, म्हणजे इडली फुगून वर येते ना, त्यामुळे थोडंसं जागा राहू द्यायची याला। अगदी काठापर्यंत नाही भरायचं इडली पात्रात मिश्रण। त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळून घेतलं मी। उकळलेल्या पाण्यावर आपण ही इडली स्टीम करायला ठेवून घेऊया। 10 मिनिटं झाकण ठेवून लो फ्लेमवर इडली वाफवून घ्यायची। आपण नेहमी बनवतो त्याप्रमाणे इडली तयार करून घ्यायची। दहा मिनिटं झाले होते, हे बघा मस्त अशी इडली तयार झाली आहे आणि फुगली सुद्धा आहे। तुम्हाला वरती इडलीवर थोडेसे होल दिसत असेल, त्यामुळे खूप छान हलकी फुलकी इडली तयार होती ही। थोडंसं गार होऊ दिलं मी, झाकण काढून इडलीचं भांडं बाहेर काढलं आणि हलकंसं गार होऊ दिलं। हे बघा मस्त अशी हलकी फुलकी इडली तयार झाली आहे। चमच्याच्या मदतीने आपण याच्या फक्त कडा जरी सोडून घेतल्या आणि भांडं जर गार झालेलं असलं तर इडली छान निघून जाते भांड्यामधून। त्यानंतर इडली बनवून झाली होती। त्यानंतर मला बनवायचा होता आता ऑनियन उत्तप्पा। त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। तुम्ही यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता। त्यानंतर चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे, 3 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि अर्धा चमचे जिरे घेतले आहे। एक अर्धी वाटीभर शेंगदाणे घेतले आहे, भाजलेले शेंगदाणे आहे हे। मीठ घातले चवीपुरतं, साखर घातली आहे अर्धा चमचा आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आहे। आपण ही फिरवून घेऊया। याची आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे, ग्रीन चटणी। कढईमध्ये मी तेल घातलं, त्यामध्ये जिरे, मोहरी घातली, त्यानंतर कढीपत्ता घातला खूप सारा, व्यवस्थित परतून घेतला आणि फोडणी केली। त्यामध्ये तयार केलेलं आपलं जे चटणीचं मिश्रण होतं ते घातलं आहे, परतून घ्यायचं हलकसं। आणि यामध्ये पाणी घालायचं, जेवढं आपल्याला चटणीची घट्ट पातळ जेवढी पाहिजे आहे तेवढं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि 3-4 मिनिटांसाठी व्यवस्थित ही चटणी शिजवून घ्यायची। दरवेळेस आपण खोबऱ्याची चटणी बनवतो त्यावेळेस एखाद्या वेळेस अशा प्रकारे चटणी नक्की बनवून बघा, खूप छान होते। त्यानंतर ऑनियन उत्तप्पासाठी मी इथं कांदा वगैरे सर्व जे कट करून घेतलं ते या पिठामध्ये घातलं आहे, बॅटरमध्ये। त्यानंतर यामध्ये तिखट घातलं, अर्धा चमचे जिरे घातलं आणि परत मीठ घातलं थोडंसं चवीनुसार, मिक्स करून घेतलं व्यवस्थित। त्यानंतर एक तवा घेतला, तवाला चांगला गरम करून घेतला। त्यानंतर थोडंसं तेल लावलं आणि एक पाण्याचा शिपका मारला। आपण नेहमीप्रमाणे जसे डोसे बनवतो तशा प्रकारचे हे ऑनियन उत्तप्पाचं पीठ यावर घालून घ्यायचं, व्यवस्थित पसरून घेतलं। मी आधी चमच्याने पसरून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं हाताला पाणी लावून हाताने पण हे पसरवून घेतलं। थोडंसं सुकल्यानंतर याला वरून तेल लावून घेतलं आहे ब्रशने आणि एक बाजू भाजून झाली, त्यानंतर मी दुसरी बाजूने उलटा करून घेतला ऑनियन उत्तप्पा। मस्त असा उत्तप्पा तयार झाला होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या प्रकारे इडली प्रेमिक्स नक्की बनवून बघा। थँक्यू सो मच।